मित्रहो, बांधकाम कामगारांच्या प्रत्येक मुलासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने काल रात्रीच एक आनंदाची बातमी सांगितलेली आहे आणि ती कोणती आनंदाची बातमी आहे ती ऐकल्यानंतर प्रत्येक बांधकाम कामगार जो आहे तो एकदम खुश होणार आहे. आणि ही ही जी योजना आहे, ही जी नवीन क्लेम आणलेला आहे, तो फक्त आणि फक्त बांधकाम कामगारांच्याच मुलासाठी असणार आहे. आणि या क्लेमद्वारे त्यांच्या शाळेचा जो संपूर्ण खर्च असणार आहे, कपड्यांपासून ते वह्या पुस्तकांपर्यंत आणि शाळेच्या फी पासून तर त्यांच्या बुटांच्या खर्चापर्यंत, हा संपूर्ण खर्च जो आहे तो विद्यार्थ्यांचा खर्च आपलं महाराष्ट्र सरकार, आणि त्यातली त्यात जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि नोंदित आणि सक्रिय बांधकाम कामगार असाल तर तो संपूर्ण खर्च आपलं महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. आणि या शासनाच्या शिष्यवृत्तीमध्ये प्रत्येक बांधकाम कामगाराचा फायदा होणार आहे. मित्रांनो, यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे, तर फॉर्म कसा भरायचा आणि किती दिवसांमध्ये तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे, हे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगितलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अशा बांधकाम कामगार मित्रांमध्ये शेअर करा की ज्यांची मुलं हे शाळेमध्ये शिकायला जातात आणि त्यांच्या शाळेचा खर्च भागवण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने ही जी नवीन योजना किंवा नवीन क्लेम हा आणलेला आहे. आणि या व्हिडिओद्वारे त्यांचा देखील फायदा झालाच पाहिजे असं मला देखील वाटतंय. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. लाईक केल्यानंतर लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण खूप सारे लोक असे आहेत जे फक्त आणि फक्त व्हिडिओ पाहतात पण अजिबात लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. मित्रांनो, ही संपूर्ण फुकटची गोष्ट आहे. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्याने काय फायदा होतो, असाच नवनवीन व्हिडिओ मी ज्यावेळेस टाकतो तो सर्वात अगोदर तुमच्या यूट्यूबवरती तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतो. त्यासाठी तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब केलेलं असेल, समजा मी व्हिडिओ टाकला तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये तो व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहायला मिळू शकतो. अन्यथा जर पाहायला मिळाला नाही आणि ज्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला गेले किंवा क्लेम भरायला गेले त्यावेळेस त्या ठिकाणी खूप गर्दी झालेली असते आणि तुमचा फॉर्म देखील खूप दिवस पेंडिंगमध्ये राहतो. त्यासाठी तुमचा फॉर्म जो आहे तो लवकरात लवकर अप्रूव्ह कसा करायचा याची माहिती देखील आपल्या चॅनलवरती दिली जाते. त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब तर बनतोच. आता आपण जो GR आहे, आपल्याला जी ऑफिशियल माहिती मिळालेली आहे ती सर्वात अगोदर आपण चर्चा करणार आहोत त्यावरती. आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी पात्रता लागणारी कागदपत्र आणि फॉर्म कसा भरायचा आणि किती दिवसांमध्ये तुम्हाला जो लाभ आहे तो मिळणार आहे, हे आपण संपूर्ण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. पण ते काय योजना आहे, कोणाला दिली जाणार, कोणाला मिळणार नाही, कोणाकडून येणार आहे, किती जणांना वाटली जाणार आहे, किती पैसे मिळणार आहेत, ते आपण सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच सांगितलेलं होतं किंवा अगोदरच सांगणार होतो की महाराष्ट्र सरकारने आणलेले आहे. आता या शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत हजारो विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेत. म्हणजेच आपले जे खाते आहेत विद्यार्थ्यांचे त्यावरती अजून तर पैसे जमा झालेले नाहीत. अजून तरी महाराष्ट्र सरकार जी योजनेचे पैसे आहेत ते फक्त आणि फक्त बांधकाम कामगाराच्याच बँक खात्यावरती अपलोड करत आहे किंवा पाठवत आहे. अजून तरी असं काही अपडेट आलेलं नाही आहे की शासनाची शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्याच्या खात्यावरती जमा होत आहे. या ठिकाणी थोडीशी टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे मी तुमचे क्षमस्व मागतो. आणि ही जी योजनेचा जो संपूर्ण लाभ असतो तो संपूर्ण कामगाराच्याच बँक खात्यावरती पाठवला जात असतो. आणि ही संधी अजूनही तुमच्यासाठी खुली आहे. खुली म्हणजे तुम्ही अजूनही याचा फॉर्म भरू शकता, पण तो तुम्हाला व्यवस्थित भरावा लागणार आहे. जर तुमच्याकडून थोडा जरी फॉर्म चुकला तर तो तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार केला जाईल आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जाईल. कारण ही जी सरकारी योजना असते, सरकारी योजनामध्ये एक जरी तुमचा कागदपत्र चुकला तर त्या ठिकाणी तुमचा लगेच फॉर्म डिसअप्रूव्ह करण्यात येत असतो आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जात असतं. जर तुम्ही देखील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्या मुलांनाही ही शिष्यवृत्ती मिळू शकते. कोणती शिष्यवृत्ती? E01 या पहिली स्कीम आहे, त्यानंतर E02 दुसरी स्कीम आहे, त्यानंतर E03 ही तिसरी स्कीम आहे, E04 ही चौथी स्कीम आहे, त्यानंतर E05 ही 5वी स्कीम आहे आणि E06 ही 6वी स्कीम आहे. अशा 6 स्कीमा आपल्या महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या मुलासाठी आणलेल्या आहेत. आता प्रत्येक बांधकाम कामगाराला प्रश्न काय पडलेला असतो की मला तर मुलगी आहे, मला लाभ मिळेल का? तर 100% तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि तुमची मुलगी किंवा मुलगा शाळेकडून जरी दुसरी कुठलीही स्कॉलरशिप घेत असेल तरी देखील ही जी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी स्कॉलरशिप आहे ती 100% विद्यार्थ्याला मिळणारच आहे. आता ही जी शिष्यवृत्ती तुम्हाला मिळू शकते, मी तर सांगितलेलेच आहे,
कोणतीही कुठलीही मध्यस्थ न लावता, मध्यस्थ म्हणजे तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे, कुठलाही एजंट न लावता तुम्हाला विदाऊट एजंट देखील हे काम करता येणार आहे. तुम्हाला जर माहितीच आहे, प्रत्येक एजंट तुमच्याकडून 30% किंवा 40% तुमच्या स्कॉलरशिपच्या रकमेपैकी मागत असतात. पण या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही मध्यस्थाला एकही रुपया न देता प्रत्येक बांधकाम कामगाराच्या खात्यावरती थेट पैसे जमा होणार आहेत, असं आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला वचन दिलेलं आहे. आता वेळेवर अर्ज करा आणि शिक्षणासाठी मिळणारा जो आर्थिक आधार आहे, तो तुमच्या पाल्यासाठी सुरक्षित करा, असं आपलं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. पण हे केव्हा होईल? जेव्हा संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहताल किंवा बघितला नसेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणारच आहे. आणि पाहिला नसेल तर आत्ताच पुन्हा एकदा हा व्हिडिओ जो आहे तो जरूर सुरुवातीपासून व्हिडिओ व्यवस्थित पहा. कारण काही लोक काय करतात, व्हिडिओला पळवून पाहतात आणि पळवून पाहिल्यामुळेच त्यांना कुठलीही माहिती जी आहे ती व्यवस्थित मिळत नाही. आणि योजनेमध्ये एकही छोटीशी म्हणू शकता आपण छोटी चुकी केल्यामुळे योजनेपासून वंचित राहावं लागतं. त्यासाठी ही जी सरकारी योजना असते मित्रांनो, सरकारी योजनेचा फंडा काय असतो, तुम्हाला संपूर्ण काटेकोरपणे चालावं लागत असतं. काटेकोरपणे जर तुम्ही चालले तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळत असतो, अन्यथा योजनेपासून वंचित ठेवायचं काम आपलं सरकार करत असतं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की कागदपत्रे कोणते लागणार आहे, तो फॉर्म कसा भरायचा आहे आणि किती दिवसांमध्ये लाभ मिळणार आहे, तर ते मी तुम्हाला सर्वात अगोदर समजून सांगतो. आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात अगोदर लाभ किती दिवसांचा असणार आहे, म्हणजेच तुम्हाला जो लाभ दिला जाणार आहे तो लाभ तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी किती दिवस लागणार आहेत, असा प्रश्न सगळ्यांनाच असतो. आपण तो सगळ्यात अगोदर सॉल्व्ह करून घेणार आहोत. आता जो हो प्रश्न आहे मित्रांनो, याचं उत्तर जिल्ह्याच्या प्रमाणे बदलत असतं. जर तुमचा जिल्हा चांगला मोठा असेल किंवा छोटा असेल किंवा ऍक्टिव्ह जिल्हा असेल, जसं की तुम्ही पुणे घेऊ शकता, मुंबई घेऊ शकता, असे जिल्ह्यांमध्ये जे फॉर्म जे आहे ते 1 महिने ते 2 महिने 1 ते 2 महिने या दिवसांच्या कालावधीमध्येच ते फॉर्म भरले जातात, त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्यांना अप्रूव्ह किंवा डिसअप्रूव्ह केलं जातं. पण तुम्ही दुसरे जिल्हे घ्या, जसं की अहिल्यानगर जिल्हा घ्या, अहिल्यानगर घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही जालना घेऊ शकता. अशी वेगवेगळे काही जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही जेव्हा फॉर्म भरता, त्या फॉर्मला व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कमीत कमी 1 महिना थांबावं लागतं. त्यानंतर तो फॉर्म ॲक्सेप्ट होण्यासाठी कमीत कमी 1 महिना थांबावं लागतं. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे, ती रक्कम जमा होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 महिना तरी थांबावं लागतं. अशा प्रकारचा हा 4 ते 5 महिन्यांचा कालावधी आहे आणि तो कालावधी तुम्हाला लागणारच आहे. त्याचप्रकारे आता जर मी तुम्हाला समजून सांगितलंय की किती दिवसांचा कालावधी लागेल, पण आता कागदपत्रे कोणती लागणार आहेत, कागदपत्र देखील सगळ्यात महत्त्वाचे आहेत ना. आणि कागदपत्र झाल्यानंतर कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्याला किती पैसे मिळणार आपण ते समजून घेऊया. कागदपत्रामध्ये काय लागणार आहे, तुमचं सगळ्यात अगोदर कामगार कार्ड लागणार आहे. कामगार कार्ड सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आधार कार्ड तुमचं लागणार आहे. आधार कार्ड देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक रजिस्टर मोबाईल नंबर लागणार आहे, जो की तुम्ही कार्ड काढताना दिला होता. लॉग इन नंबर तोच लागणार आहे या ठिकाणी. त्यानंतर विद्यार्थ्याच्या कागदपत्रांमध्ये काय लागणार आहे, त्याचं देखील तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे की कंपल्सरी गोष्ट आहे. हे एक आधार कार्ड लागल्यानंतर त्याच्या कॉलेज किंवा शाळेमधील सर्टिफाईड बोनाफाईड लागणार आहे, युनिव्हर्सिटीने दिलेला. बोनाफाईड नंतर त्या विद्यार्थ्याचा आय कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. आय कार्ड नंतर त्या विद्यार्थ्याचा तुम्हाला पासपोर्ट साईजचा एक फोटो लागणार आहे. फोटो अपलोड करायचा असतो, तो कुठं चिटकवायचा नसतो. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला परत मागे दिला जातो. त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या शाळे किंवा कॉलेजचा जो जीमेल आयडी असतो, जीमेल आयडी सगळ्यात महत्त्वाचा आहे. जीमेल आयडी लागत असतो आणि ते कॉलेजचे प्रिन्सिपल किंवा कॉलेजचा तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी टाकू शकता. तो कंपल्सरी द्यावाच लागत असतो. असे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे की प्रत्येकाला लागतच असतात. पण तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील विचारपूस करू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागतात. कारण जिल्ह्याप्रमाणे हे जे डॉक्युमेंट्सची यादी आहे ती बदलत असते आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आपण कोणत्या योजनेसाठी, कोणत्या स्कीमसाठी किती पैसे लागतात किंवा किती रक्कम मिळते ते आपण जाणून घेऊया. E01 स्कीमसाठी तुम्हाला या ठिकाणी ₹2,500 जे अनुदान आहे ते दिलं जात असतं आणि या अनुदानामध्ये इयत्ता 1ली ते 7वीचे विद्यार्थी विलंबून असतात. त्यानंतर दुसरी स्कीम असते ती म्हणजे E02. यासाठी तुम्हाला ₹5,000 अनुदान दिलं जात असतं आणि यामध्ये 8वी ते 10वीचे विद्यार्थी असतात. त्यानंतर E03 नावाची स्कीम असते, यामध्ये तुम्हाला ₹10,000 अनुदान दिलं जात असतं आणि यामध्ये 11वी ते 12वीचे विद्यार्थी असतात. त्यानंतर E04 नावाची स्कीम असते, यामध्ये तुम्हाला ₹15,000 ते ₹20,000
अनुदान जे आहे ते महाराष्ट्र सरकार देत असतं. आणि यामध्ये जे विद्यार्थी असतात जसे की नॉन ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणजेच 3 वर्षाचे कोर्सेस करत असतात असे विद्यार्थी येतात. त्यानंतर E05 नावाची स्कीम असते. यामध्ये नॉन टेक्निकल कोर्सेस म्हणजेच कसं की बी-एड म्हणू शकता किंवा तुम्ही फार्मसी म्हणू शकता असे विद्यार्थी असतात ज्यांना 25,000 ते 30,000 रुपयांचं अनुदान दिलं जात असतं. त्यानंतर E06 नावाची ही एक स्कीम असते. यामध्ये तुम्हाला अनुदान जे आहे ते 60,000 रुपयांचं एक दिलं जातं आणि 1,00,000 रुपयांचं दिलं जात असतं. 60,000 रुपये म्हणजे कोणासाठी? जे विद्यार्थी टेक्निकल कोर्स करत आहेत इंजिनिअरिंगमध्ये किंवा नॉन टेक्निकल इंजिनिअरिंग करत आहेत त्यांच्यासाठी 60,000 रुपये आणि MBBS म्हणजेच डॉक्टरकीचं शिक्षण MBBS ही शिक्षण घेत असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी E06 या क्लेममार्फत 1,00,000 रुपयांचं जे अनुदान आहे ते आपलं महाराष्ट्र सरकार वेळोवेळी त्या विद्यार्थ्याला पुरवत असतं. अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आहे जे की मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न राहिले असतील, तुम्हाला काही शंका आढळल्या असतील, तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पण तुमच्या कमेंटचं उत्तर केव्हा मिळणार आहे आणि तुमचा अर्ज केव्हा अप्रूव्ड होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केला असेल आणि चॅनलला तुमच्या हातानेच सबस्क्राईब केलं असेल, तेव्हाच तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर मिळेल आणि तुमचा अर्ज देखील 1 महिन्याच्या आत, फक्त आणि फक्त 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचा अर्ज जो काही आहे तो अप्रूव्ड होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या कामगार मित्रांमध्ये अजूनही व्हिडिओ शेअर केला नसेल तर आत्ताच व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया अजून एक पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.